कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचं लग्न कधी झालं? माझं 2004 मध्ये झालं. हिचं नंतर झालंय लग्न. नाही त्यांचं नंतर होऊ द्या. कसं आधी झालं लग्न? सर माझं 10वीला होते ना, 10वीची एक्झाम दिली आणि माझं लग्न ठरवलं सर. कुठे होता तुम्ही मी श्रीरामपूर शिर्डी जवळ गाव माझं. मग तुमचं माहेरचं नाव काय? शकुंतला पवार. आणि सासरचं? रुपाली गणेश बारावकर. अच्छा, म्हणजे शकुंतलेचं रुपाली. मिस्टरांनी नाव चेंज केलं सर माझं. का? सर त्यांच्या कॉलेजमध्ये त्यांची मैत्रीण होती, तिचं नाव रुपाली होतं. पण मैत्रिणीचं नाव होतं म्हणून तुमचं नाव? त्यांना सर ती आवडत होती ना, ती भेटली नाही, असं झाली. भेटली नाही म्हणून ही रुपाली झाली. आणि मग सर कसं अरेंज मॅरेज झालं आमचं. मामाचाच मुलगा हा, म्हणजे हे. तर त्यांनी बघायला मला, मी तिथं खेळत होते, म्हणजे 10वीला खूप लहान असतो सर, लवकर लग्न झाले. कुठला खेळ खेळत होता तुम्ही? अरे तिकडे लंगडी खेळत. म्हणजे त्यांनी मला त्यांच्या मामांच्या घरात बसले होते तेव्हा बघितलं. मला नाही माहिती की हे मला बघायला आलेले इथे आजूबाजूला. त्यानंतर मग त्यांनी मामांशी बोलल्यावरती ते लोक बघायला आले मला असं. आणि सर 10वी माझी बघा ना, आपली फेब्रुवारी मार्च मध्ये एक्झाम झाली आणि एप्रिल मध्ये लगेच लग्न झालं. म्हणजे काहीच नाही सर, काहीच एन्जॉय नाही केला. आणि आता सध्या ना मी ह्या मैत्रिणीमध्ये आले ना, बापरे सर, मी सगळं कॉलेज म्हणजे काय असतं ते सगळं जगले खरंच. या मैत्रिणीमध्ये ही माझी लग्न झाल्याची मैत्रीण खूप. ते नंतर मला सांगा. मग लग्न करून तुम्ही आला मुंबईत नाही सर, 1 वर्ष मी गावी राहिले. बरं, मग आता ह्या कुठे भेटल्या सांगा? गावावरून मी बोरोलीला आले सर. बरोबर. बोरोलीला आले, आमच्या शेजारी राहिलं. ही आमचा 8 नंबर, ही 9 नंबर. बरं, 9 नंबर. नमस्कार. तुमचं माहेरचं नाव काय? मी सुरेखा बनसोडे, सोलापूरची. आणि सासर पण एकाच गावातले आहेत, सोलापूरचीच आहे. नाव काही चेंज नाही झालं. आणि माझं लग्न मुद्दाम बोलताय मुद्दाम बोलल्या, माझं नाव नाही चेंज झालं. आणि माझं म्हणजे अरेंज मॅरेजच आहे. आता सासरचं नाव काय? सुरेखा पाटील. तुम्ही ना सारखं सुरेखाच आहे. कारण की माझ्या नवऱ्याला दुसरी नाही आवडली होती. आणि मेन म्हणजे अरेंज मॅरेज आमचं होतं. पण एक किस्सा होता. माझ्या मिस्टरांचे वडील पोलीसमध्ये होते आणि गावी कसं पोलीस हवालदार जरा नाव तेव्हा जास्त असायचं, मुंबईचे पोलीस. त्यामुळे आणि ह्यांचे वडील कसे लग्नाच्या आधी 2-3 वर्ष वारले होते. मग हे मला बघायला आले तेव्हा कसे कुठे चालले बघायला स्थळ. मग एक बघून एक, चला आम्ही येतो, वडील नाहीये मुलावर आम्ही येतो, असं करत करत 10-12 लोक झाले. आणि घर माझं पूर्ण जेंट्स लोकांनी भरून गेलं पाहुण्यांनी. आणि स्थळ माझ्या सरांनीच आणलं होतं. आणि सर वगैरे कशा गावी शिक्षक वगैरे सगळे गावातले, त्यामुळे मी लाजून खाली मुंडी घातली, माहीतच नाही नवरा मुलगा कोण आहे. आणि मग घरच्यांनी होकार दिला. आणि पहिल्या पद्धत एवढी अशी नव्हती, मुलगा पसंत आहे नाही पसंत आहे, आपले होकार दिला, आहे पोलीसवाल्यांना ठीक आहे. आणि वर्षभराने लग्न झालं माझं. आणि यांच्या भावाचं आणि यांचं एकत्र एका मंडपात आमच्या दोघांचं लग्न झालं. दोघांपैकी नवरा कोण माहीतच नाही. फक्त नाव माहिती आहे संजय. जेव्हा पहिल्या दिवशी लग्नाच्या आदल्या दिवशी घेऊन गेले आणि मी म्हटलं एकदा संजय कोणी तर हाक मारली तर बघेन दोघांपैकी नवरा संजय. आणि मग नंतर ना जेव्हा हळदीला बसवलं साईडला तेव्हा मी मुंडी वर करून बघितलं, आहे नवरा. आणि तेव्हाच प्रेमात पडली त्यांच्या. हळदीला म्हणजे पिवळा झाला होता चेहरा. बघितलं कसं असतं. तुमचं कसं काय? मी यांच्या शेजारी. तुम्ही यांच्या शेजारी. माहेरचं नाव? सुप्रिया माने. आणि सासरचं सुप्रिया सुर्वे. तिचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. ऐका, खूप भारी ओरिजिनल म्हणजे तिची स्टोरी आहे. कसं काय? असंच नवरात्रीत असं हे होती, नवरात्री तिथे अशी ओळख झाली होती. नंतर एक दिवशी असंच लग्न करायचं होतं, पण एक दिवस असंच नाही, म्हणजे असं कोर्ट मॅरेज नाही, कोर्ट मॅरेज केलं. पळून जाऊन लग्न केलं मी. घरून हे नाही, एक्सेप्ट नव्हते. पण तुम्ही एकमेकांना होकार दिला होता? हो, दिलेलं. त्यांच्या घरून सगळं होतं पण माझ्या घरून नव्हतं. मग आता घरातले बोलतात? हा, आता एक्सेप्ट केलं. आता झाले 12 वर्ष लग्नाला होऊन गेलेत माझे. मिस्टर काय करतात? मिस्टरांचं आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे. आपण काय करता? मी पण जॉबला येते. अबोला होतो. भांडणं झाली आमचा तर 4 वर्षाचा 4 वर्ष. काय झालं होतं तुम्ही सांगा. म्हणजे ही आणि मी एकदम बेस्ट फ्रेंड, एकदम क्लोज. काही असो ना, सकाळचं जेवण किंवा दुपारचं जेवण एकत्र एकमेकींच्या घरी करतो, एवढं क्लोज फ्रेंड होतं. नंतर ना ही बोलली की मला पार्लरचं शिकायचं आहे, मला करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, कर.
नंतर हिच्यात चेंज झाला. मला वाटलं हिला खूप ऍटिट्यूड पण Attitude आला, आला. attitude हा नंतर ना मी थोडीशी इग्नोर व्हायला लागली, करायला लागली. मला जाताना येताना हसायची तर मला वाटायचं टोमणा मारते. सर ऍक्च्युली मी बोलते बोला. सर काय झालं माहिती का, एक दिवस हिला ना एक ठिकाणी जॉबला गेली, पण मी म्हणलं तू किती दिवस जॉब करशील, कारण हिला झोपायची सवय. एवढी झोपते ना सर, खूप झोपते. हिला उठावं लागतं, फोन करावं लागतं, अगं उठ उठ आपल्याला तुला जायचंय. मी फक्त तिला टोमणा मारला की तू किती दिवस जॉब करते. सर फक्त मी असं मस्तीमध्ये बोलले की हिला अजून करावा पुढे जाऊन, म्हणून बोलले. तेव्हा तिला राग आला. मग आमचं शीत युद्ध होतं. अबोला एवढा गेला की मग आता सुरुवात कोणी करायची बोलायला. हे करता करता 4 वर्ष गेले. 4 वर्ष चार बोलत वर्ष नाही नव्हता बोललो सर, नाही बोललो. शेजारी राहून. शेजारी नाही, हिला ना कोविड change मुळे केलं. चेंज केली. मग तुम्ही रूम पण चेंज केला. आणि नंतर जेव्हा करोना आला आणि मला करोना झाला ना, तेव्हा मला म्हणजे सगळं असं पश्चाताप झाला की कधी जीवन आहे, कधी उद्या आहे नाही माहित नाही. मग मी तेव्हा हिला कॉल केला आणि मग जराशी रडली, जरा सर emotional सकाळी कॉल झाली. केला हिला आणि मी फोन उचलला, म्हटलं हॅलो. मग ती बोलती सुरेखा. म्हटलं काय सुरेखा. मी म्हणजे एकदम अशी झाले, एवढ्या वर्षाने तिनं कॉल केला ना, तर पटकन आधी डोळ्यातून पाणीच आलं. म्हटलं काय बोल ना, म्हटलं कशी बरी का. मग तिनं मला सगळी स्टोरी सांगितली. मग त्या निमित्ताने ती माझ्याशी बोलायला लागले सर त्यावेळेस. म्हणजे आता झाले 2 वर्ष, 2 वर्षापासून आम्ही बोलतो वगैरे असं. बरं तुम्ही सगळ्या बोलताय आणि त्या मात्र गप्प पण तुम्ही आता बोलताना पटतच नाही की पटतंय. असं काय नाही. पण हिचा प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही जुन्या मैत्रिणी, आम्ही म्हणजे हिने काय केलं माहिती का, मैत्रीला डिवाइड केले, सख्या सावत्र. असं काय नाही डिवाइड केलं मी. एक मिनिट इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही सांगा काय काय केले, वाटी लावले. काही वाटेल लावलेलं नाही. जास्त करून आता ह्यांनी मला खूप याच्यामध्ये मला ह्यांनी सपोर्ट तेवढा एक करतात मिनिट आतापर्यंत. तुम्हाला असं का वाटतं. हिने मैत्रीला डिवाइड केलेलं आहे, सख्या माझ्या या सावत्र. तिच्या सख्या मैत्रिणींमध्ये फक्त आम्ही दोघीच आहेत, सुरेखा आणि मी. तुम्ही या सख्या आम्ही सख्या. तरी या- त्या सावत्र या सावत्र. सर मी नावं दिले असे. हा, काय त्या माझ्या खूप सख्या फ्रेंड आहे. सावत्र पण आहे, अशा पण आहे. पण या दोघीला सावत्र का द्या? ही पण सावत्र. त्या पण सावत्र. नाही नाही ह्या तशा समजतात, बिकॉज माझं बॉन्डिंग जास्त त्यांच्याशी खूप आहे ना, त्याच्यामुळे त्यांना. त्यांनी हळू चुंप बॉन्डिंग करून घेतलंय. तुम्हाला भविष्यात काय करण्याची इच्छा आहे. मी पण पार्लरचं शिकते, यांच्याकडेच क्लासला जायचं आहे मी आता सध्या थोडा गॅप घेतलाय. मुलगी लहान आहे ना 2 वर्षाची. जे शाळेचं झालं का पुन्हा त्याच्यामध्ये पार्लर मध्ये तुम्ही ऍक्च्युली मला जेवण करायला खूप आवडतं, त्याच्यामुळे मला जेवणासाठी स्वतःचा काहीतरी व्यवसाय हो. करायचा. अरे वा, करा. माझी ती खूप इच्छा आहे. ऍक्च्युली मी हिच्याकडे शिकली, 2 वर्ष शिकली आणि माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं पार्लर पाहिजे म्हणून. पण माझी कोणती गोष्ट करताना मी घाबरायची खूप. हिने मला सपोर्ट केला, रुपाली तू टाक पार्लर, रुपाली तुझ्या सोबत मी आहे, तुझ्यासोबत आता मी आहे. टाकलं? हो आता स्वतःचं पार्लर टाकलंय. पण स्वतः काहीतरी करणं आणि स्वतःच्या ह्याच्यावर काहीतरी करणं हे घरातून मी. बाहेर पण न पडणाऱ्या तुम्ही बघा, मैत्रिणींच्या सानिध्यामुळे सहवासामुळे हो, हो, तुमच्यात हो, केवढा हो, बदल हो, झालेला हो, आहे. ही ताकद आहे मैत्री. हो ही खरंच ताकद. आपण सर माझं पण पार्लर आहे, क्लासेस वगैरे घेते, मेकअप वगैरे पण करते, बाहेर पण जात असते मेकअपला वगैरे. आणि ह्या स्टुडंट पण म्हणा सर, आणि मैत्रिणी पण, मैत्रिणी प्लस स्टुडंट असे झालेले सगळेजण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.